हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज रंजन। 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 नंदन व्रज रंजन। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। तीरावन चारि। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर आपण भगवान श्रीकृष्ण मथुरामध्ये आलेले आहेत आणि कृष्णाने कंसवध केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मथुरेमधल्या ज्या लीला आहेत त्याच्यावर आपण चर्चा करत आहोत. तर गेले 2 दिवस आपण काही आचार्यांचे 13वा आविर्भाव दिवस होते त्याच्यावर थोडी चर्चा केली आणि आज पुन्हा आपण कृष्ण लीलेवर चर्चा करण्यास सुरू करू. तर आपण चर्चा केली की कृष्ण मथुरेमध्ये प्रवेश करतात आणि वेगवेगळ्या व्यक्तींचा उद्धार करत शेवटी कवलियापीड हत्तीचा वध करून चानूर मुष्टिक ह्या मल्ल्यांचा वध करून कंसाचा पण वध करतात. आपल्या मातापितांना मुक्त करतात. उग्रसेन जे आहेत त्यांना राजा म्हणून नियुक्त करतात आणि मग नंदबाबा जे होते आणि गोप सखा किंवा गोपगण होते वृंदावनचे त्यांना प्रेमाने समजावून गोकुलला परत पाठवतात की पुन्हा मी काही दिवसांतर परत येईन असं सांगून. आणि याच्यापर्यंत आपण चर्चा केली होती. मग आता पुढे गर्ग संहिता नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने मथुरामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या ज्या व्यक्तींचा उद्धार केलेला आहे, मग काहींचा उद्धार वध करून केला, काहींचा उद्धार त्यांच्यावर कृपा करून केला, विशेष त्यांना काही लाभ प्राप्त करून त्यांचा उद्धार केला. मग गर्गसंहितेमध्ये हे जे सर्व जीव होते, व्यक्ती होते, हे पूर्वजन्मामध्ये कोण होते याचं वर्णन आलेलं आहे. कारण आपण पाहतो आहे की भगवंतांनी ज्यांचा उद्धार केलेला आहे, मग असुरामध्ये पण जे वेगवेगळे असुरहून वृंदावनमध्ये आले होते त्यांचा वध कृष्णाने केला होता. मग पुतनेपासून केसी आणि व्यमासूरपर्यंत तर त्यांचा सर्वांचा पूर्व इतिहास सांगितला गेला आहे शास्त्रामध्ये की जे पूर्वजन्मामध्ये कोण होते आणि कोणत्या कारणामुळे त्यांना शाप मिळाला होता आणि त्यांना तसं रूप प्राप्त झालं होतं. मग मथुरेमध्ये पण ज्या ज्या लोकांचा उद्धार भगवंतांनी केला त्यांच्याबद्दल पण आपल्या गर्गसंहितेमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तर भगवान श्रीकृष्ण जेव्हा मथुरेमध्ये तर सर्वात पहिला जो धोबी असतो त्या धोब्याचा वध भगवान कृष्ण करतात. मग तो प्रसंग आपण चर्चा केला होता. तर तो जो धोबी होता तो भगवंतांना त्यांनी त्याच्याकडे जे वस्त्र होते तो द्यायला तयार नव्हता तो, आणि तो कंसाला देण्यासाठी घेऊन चालला होता आणि कृष्ण त्याचा वध करतात. आपण ही चर्चा केलेली होती. आता गर्गसंहितेमध्ये सांगितलेलं की हा धोबी पूर्वजन्मामध्ये कोण होता, तर सांगितलेलं आहे की हा धोबी कोण होता की प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये म्हणजे रामायणाच्या प्रसंगामध्ये प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र वनवास पूर्ण करून परत येतात आणि सीतामातांच्या सोबत फार आनंदाने अयोध्येमध्ये वास करत होते, त्यावेळेला काय होतं की एक धोबी असतो. तो धोबी काय करतो, सीतामात्यांच्याबद्दल असं चुकीचे काही वाक्य बोलतो. ते म्हणजे काय की त्या धोबीची पत्नी काही दिवस इतर दुसऱ्या ठिकाणी गेली होती राहण्यासाठी. ते प्रसंग पूर्ण रामायणमध्ये फक्त त्याची पत्नी दुसऱ्या ठिकाणी गेली होती आणि काही दिवसानंतर आली होती. तर तो धोबी काय म्हणतो की एकदा स्त्री किंवा पत्नी बाहेर कुठे दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली असेल आणि त्याला परत आल्यानंतर स्वीकारण्यासाठी मी काय राम नाहीये असं तो धोबी म्हणतो. का? कारण जे राम आहेत ते आपल्या पत्नीमध्ये किंवा एका स्त्रीमध्ये फार आसक्त आहेत आणि ते आसक्त असल्यामुळे त्यांची पत्नी रावणाच्या लंकेमध्ये जवळजवळ 1 वर्ष राहूनही रामाने काय केलं, त्यांना पुन्हा स्वीकारलं. पण तो स्वीकारलं होतं कसं, सीतामातेने आपली अग्निपरीक्षा देऊन त्यांची पवित्रता साबित केली होती. पण तो हा धोबी काय करतो, तसं बोलतो आपल्या पत्नीला की मी तुला स्वीकारायला काही राम नाही आणि मी तुला स्वीकारणार नाही असं म्हणून तो पत्नीला आपल्या घरातून बाहेर काढतो. आणि हा प्रसंग जेव्हा प्रभू रामचंद्रांना कळतो तर त्यामुळे प्रभू रामचंद्र काय होतात, फार दुःखी होतात. आणि एक राजाचं कर्तव्य म्हणून ते काय करतात, आपल्या पत्नी म्हणजे सीतामातेंना वनवासाला पुन्हा पाठवून देतात, म्हणजे त्यांचा त्याग करतात. का? कारण प्रजेमध्ये असं बोललं जात आहे. मग धोबीचं एक उदाहरण तिथं रामायणमध्ये येतं, पण तो हवाहू त्या पद्धतीचं बोलणं प्रजेमध्ये भरपूर प्रमाणात चालू होतं. परंतु पहिला कोणाचं बोलणं सुरू झालं होतं, या धोब्याने सुरू केलं होतं. आणि मग म्हणलेलं आहे की हाच धोबी कृष्ण लीलेमध्ये हा कंसाचा सेवक बनतो, म्हणजे धोबीच बनतो परंतु कंसाच्या सेवकच्या रूपात तो धोबी बनतो. आणि म्हणून पूर्वजन्मात पण प्रभू रामचंद्रांच्या प्रती त्याने द्वेष ईर्ष्याभाव केला होता, तिरस्कार केला होता आणि त्यामुळे कृष्ण लीलेमध्ये पण त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या प्रती तिरस्कार
म्हणजे त्याच्या हृदयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून तो कृष्णाला देत नाही त्याचे जे वस्त्र आहेत ते. आणि मग कृष्ण काय करतात, आपल्या हातानेच त्याच्या मानेवर एक मारून त्याचं शीड जे मस्तक आहे ते धडा वेगळं करतात. तर तो हा धोबी होता जो रामलीलेमधला, तशा पद्धतीने त्यांनी अपराध केला होता. आणि आचार्य सांगतात की त्यांनी सीता मातेंच्या प्रती अपराध केला असं वक्तव्य करून सीतामातेची निंदा केली त्यांनी, आणि त्यावेळी फार मोठा त्याचा अपराध झाला होता. परंतु भगवान प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेला त्याला काही दंड दिला नाही. का? कारण भगवंत राजा होते आणि प्रजेला अधिकार आहे आपलं मत मानण्याचा, आणि त्यामुळे त्या वक्तव्यावर जर त्यांनी काही शिक्षा दिली असती तर ते चुकीचं ठरलं असतं, आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेला त्याला काही दंड दिला नाही. परंतु त्याचा अपराध तर घडला होता. आणि मग आचार्य सांगतात की म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या द्वारे ह्या लीलेमध्ये त्याचा वध झाला, आणि वधाच्या रूपामध्ये त्याचं जे काही पाप होतं त्यांनी केलेलं ते पाप नष्ट झालं, आणि भगवंतांनी त्याला पुन्हा मग आपली सायुज्य मुक्तीचं स्थान प्रदान केलं. आचार्य सांगतात भगवान किती दयाळू पहा, की ज्या जीवाने त्या मागच्या जन्मामध्ये त्यांच्याप्रती किंवा त्यांच्या अंतरंगा शक्ती सीतामातांच्या प्रती असा अपराध केला होता. भगवंताची लीला आहे ती, परंतु त्याच्यामध्ये अपराध तर घडला होता, आणि त्या जीवाला पण भगवान कृष्ण लीलेमध्ये काय करतात, मोक्ष प्रदान करतात. कारण भगवंताच्या हातून ज्याचा पण वध होतो त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. मग कृष्ण काय करतात, वध करणं का आवश्यक होतं, कारण त्याचं पाप पण नष्ट झालं पाहिजे त्याला मुक्ती देण्याच्या अगोदर, आणि वधाच्या रूपात त्याचं पाप नष्ट करतात आणि त्याला सायुज्य मुक्ती प्रदान करतात. तर हा तो धोबी होता रामलीलेमधला. पुढं म्हणलेलं आहे की आपण धोबीनंतर आता पुन्हा आपण ते मागे जी चर्चा केली त्याचे एक एक व्यक्तित्व होते त्यांच्याबद्दल चर्चा करत आहोत. की धोब्याचा प्रसंग आपण पाहिला. त्याच्यानंतर कोण होता, एक दर्जी होता. दर्जी म्हणजे कोष्टी होता, म्हणजे त्याला शिंपी पण म्हणू शकतो आपण आपल्या भाषेमध्ये. तर कपडे विणणे किंवा कपडे शिवणे असं कार्य करणार. तो काय करतो, त्यांनी भगवंताची सेवा केली होती. उलट धोब्याने कपडे दिले नव्हते, परंतु ह्या कोष्टीने काय केले होते, चांगले कपडे शिवून कपड्याचे अलंकार शिवून भगवंतांना प्रेमाने प्रदान केले होते. तर हा दर्जी कोण होता बरं, तर हा पण रामलीलेमधलाच एक दर्जी आहे. तर सांगितलेलं आहे गर्गसंहितेमध्ये की हा कुठे होता, जेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी मिथिला नगरीमध्ये गेले होते. कोणत्या वेळेला, सीतामातेच्या स्वयंवरच्या वेळेला. आणि तिथं जेव्हा प्रभू रामचंद्र शिवधनुष्याचा भंग करतात आणि मग सीतामाता आणि प्रभू रामचंद्राचा विवाह ठरतो, तर लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्रांच्यासाठी ह्या दर्जीने काय केलं होतं, मिथिला नगरीमध्ये असताना कपडे शिवले होते. कारण हा पूर्वजन्मामध्ये मिथिला नगरीमधला एक दर्जी होता किंवा शिंपी होता, आणि त्यावेळेला भगवंतासाठी त्यांनी कपडे शिवले होते. फार सुंदर कपडे त्यांनी शिवले होते, आणि त्या दर्जीला किंवा शिंपीला फार चांगल्या पद्धतीने कौशल्य प्राप्त होतं कपडे शिवण्याचं किंवा नक्षीदार त्याच्यावर काम करण्याचं. आणि त्या सर्व कौशल्याचा वापर करून त्यांनी फार सुंदर अशी वस्तू बनवली होती भगवान प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजींना. आणि जेव्हा तो त्यांना अर्पण करण्यासाठी जातो, तो कृष्णाने प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजींचं सौंदर्य पाहून त्याच्या हृदयामध्ये एवढं प्रेम जागृत होतं, एवढा आकर्षित होतो तो, आणि त्याच्या मनामध्ये भाव येतो की मला स्वतःच्या हाताने जर यांना कपडे घालण्यास संधी मिळाली तर मला किती आनंद मिळेल, असं तो विचार करतो. परंतु राजवंशामध्ये प्रभू रामचंद्र आहेत आणि ते त्यांच्याद्वारे घालून घेत नाहीत कपडे, त्यामुळे त्या मर्यादामुळे प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेला त्यांची इच्छा पूर्ण नाही केली, काही राज नियमांच्या मर्यादामुळे. परंतु भगवंत अंतर्यामी आहेत आणि त्यांना त्या दर्जीचा भाव कळतो, आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र मनोमनच त्या दर्जीला वरदान देतात. ते म्हणजे काय, की तुझी इच्छा आहे ती आत्ता मी पूर्ण करू शकत नाही, परंतु पुढच्या अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये, मथुरेमध्ये मी जेव्हा येईन तेव्हा काय करेन, मी तुझी इच्छा पूर्ण करेन, असं प्रभू रामचंद्र पण मनोमनच त्या दर्जीला वरदान देतात. आणि तोच दर्जी किंवा शिपाई म्हणतो शिंपी, जो मिथिला नगरीमध्ये होता, तोच आता मथुरामध्ये जन्मला होता, आणि भगवंतांनी त्यांना जे वरदान दिलं होतं ते वरदान ह्या पद्धतीने पूर्ण केलं. मग ह्या शिंपी किंवा दर्जीबद्दल हे पूर्वजन्म सांगितलं जातो. त्याच्यानंतर मग भगवंत कोणाकडे जातात, एक माई होता सुदामा नावाचा, आणि तो सुदामा नावाचा माईने काय केलं होतं आपण ऐकलेलं आहे की भगवंत स्वतः त्याच्या घरी जातात, आणि तो जे हार बनवत आहे फुलांचे, ते हार मग माई काय करतो, भगवंतांना अर्पण करतो, आणि भगवंत त्याने फार प्रसन्न होतात, आणि त्याला पण मुक्तीचं वरदान देतात. जसं या दर्जीला पण भगवंतांनी सारूप्य मुक्ती प्रदान केली होती.
तसं हा जो माई होता त्याला पण मुक्तीचं वरदान प्रदान करतात मृत्यूनंतर, आणि मृत्यूच्या अगोदरपर्यंत मग वर्तमानमध्ये पण त्यांना सर्व ऐश्वर, यश किंवा सन्मान सर्व काही प्राप्त होईल, हे सर्व ते भगवान त्यांना वरदान दिले होते. मग आता हा माई कोण होता, तर गर्गसंहितेमध्ये सांगितलेलं आहे की पूर्वजन्मामध्ये भरपूर काही कालावधीच्या पूर्वी हा कुबेर जो आहे देवता, कुबेर देवता आहेत, त्यांच्या नगरीमध्ये एक माली होता. कुबेर हे देवतांचे कोषाध्यक्ष आहेत, तर त्यांची पण नगरी कुबेर नगरी आहे. तर त्या कुबेर नगरीमध्ये फार सुंदर असा एक बगीचा होता, आणि त्या बगीचाची देखभाल हे माई करत होते, आणि त्यांचं नाव होतं हेममाली, असं त्यांचं त्या पूर्वजन्मामध्ये नाव होतं. आणि माईची सेवा करत होते. म्हणजे विचार करा, त्या कुबेरांच्या नगरीमध्ये पण, म्हणजे ते स्वर्ग लोकाचा भाग आहे, तिथं हे स्वर्ग लोकांमध्ये माईचं काम करत होते. म्हणजे ते पण एक देवतांच्या प्रमाणेच होते. मग तिथं काय करायचे की ते सेवातीन करायचे ते माईची, आणि त्याचबरोबर विष्णूंचे ते फार श्रेष्ठ भक्त होते. विष्णूंची फार गंभीरतेने भक्ती करायची, पूजा अर्चना करायची. मग ते काय करतात की काही कालावधीसाठी शिवजींची उपासना करतात. कशासाठी? की विष्णूंचं दर्शन प्राप्त व्हावं यासाठी, कारण शिवजी फार लवकर प्रसन्न होणार आहेत. आणि शिवजी वैष्णवानाम यथा शंभो, वैष्णवांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत, आणि वैष्णवांची किंवा गुरूंची कृपा झाल्याशिवाय आपल्याला भगवंताचं दर्शन होऊ शकत नाही. आणि म्हणून ते काय करतात, शिवजींची उपासना करतात. आणि असंही सांगितले जे कुबेर आहेत ते कुबेर पण शिवजींचे भक्त आहेत, आणि कुबेरचे जे सर्व अनुचर आहेत किंवा अन्वयी आहेत ते पण शिवजींचीच उपासना करतात. म्हणून शिवजी कैलास पर्वतावर वास करतात, कारण कैलास पर्वत हा कुबेरजींचं वास्तव्याचं ठिकाण आहे, आणि त्या भागामध्येच हा हेममाली सेवा करत होता. मग हा काय करतो की भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवजींची उपासना सुरू करतो. आणि उपासना कशा पद्धतीने करतो म्हणलेलं आहे की जवळजवळ 5000 वर्ष आपल्याप्रमाणे, कारण स्वर्गाच्या नुसार ते काही वर्षच होतील, तर 5000 वर्ष हा हेममाली काय करतो, रोज जवळजवळ 300 कमळाची फुलं घेऊन त्या बगीचेमधले तो काय करायचा, शिवजींना अर्पण करायचा. आणि शिवजींना प्रार्थना काय करायचा की मला भगवान विष्णूंचं दर्शन मिळू दे, किंवा त्यांना प्रसन्न होण्यासाठी त्यांची रोज पूजा अर्चना करायचा. आणि जवळजवळ 5000 वर्ष त्यांनी अशा पद्धतीने रोज उपासना केल्यानंतर एक दिवस शिवजी त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्यासमोर प्रकट होतात, आणि त्यांना वरदान मागण्यासाठी सांगतात. आणि त्यावेळेला हा माई काय म्हणतो की मला भगवान विष्णूंचं किंवा भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडू दे, आणि फक्त दर्शन नाही तर त्यांनी माझ्या घरी येऊ द्याल, त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळू दे, हे वरदान शिवजींकडून मागतात. आणि शिवजी फार प्रसन्न होतात हे ऐकल्यानंतर. का? कारण ज्यादातर लोक काय असतात, शिवजींकडून भौतिक गोष्टी मागत असतात, पण तो हा काय करत आहे, भगवंताची दर्शन आणि भगवंताची सेवा मागत आहे. आणि शिवजी फार प्रसन्न होऊन त्यांना ते वरदान प्रदान करतात. पण तो म्हणतात की ह्या जन्मात हे घडणार नाही, पुढच्या जन्मामध्ये कृष्ण जेव्हा द्वापर युगामध्ये मथुरा नगरीमध्ये येतील, तर त्या ठिकाणी तुझी इच्छा कृष्ण आहेत ते पूर्ण करतील, असं शिवजी त्या माईला सांगतो. आणि तोच माई मग आता मथुरेमध्ये एक माईच्या रूपामध्ये प्रकट होतो, जन्मतो. आणि मग कृष्णांना शिवजींनी त्याला दिलेलं वरदान माहीत होतं. म्हणजे पहा किती लिंक असते. आपण हे का सांगत आहोत, कारण आपले शास्त्र किती इंटरकनेक्टेड आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे. काही लोक म्हणतात एक वैदिक ग्रंथ हे सगळे दंतकथा आहेत, असंच लिहिलेले आहेत, असं आपल्याला सांगितलं जातं. परंतु नाही, आपले सर्व जर शास्त्र आपण महाभारत आहे, रामायण आहे किंवा भागवतम आहे, आणखी वेगळे पुराण आहेत, विष्णू पुराण किंवा नरसिंह पुराण आहे, वामन पुराण आहे, वरा पुराण आहे, वायू पुराण आहे, एकूण 18 पुराण आहेत. मग ह्या सर्वांच्या वेगवेगळ्या ज्या कथा दिलेल्या असतात त्या कथेमध्ये आपल्याला कुठं ना कुठं संदर्भ मिळेल की हा प्रसंग घडला होता, त्याचा संदर्भ आपल्याला दुसऱ्या ग्रंथामध्ये मिळेल. दुसऱ्या ग्रंथामध्ये एखादा प्रसंग सांगितला त्याचा संदर्भ आपल्याला तिसऱ्या ग्रंथामध्ये मिळेल. का? कारण हे सर्व ग्रंथ व्यास मुनींनी लिहिलेले आहेत, आणि हे काही दंतकथा नाहीत. हे ग्रंथ म्हणजे काय, हे या आपल्या भौतिक सृष्टीचा इतिहास आहे. म्हणून पुराणांना जे 18 पुराण आहेत त्यांना इतिहास पण म्हटलं जातं. रामायण महाभारत आहे त्याला पण इतिहास म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर आणि काही अशा आचार्यांनी ग्रंथ लिहिले, जसे हा गर्गसंहिता ग्रंथ आहे. हा ग्रंथ गर्ग मुनींनी लिहिलेला आहे, म्हणून याला गर्गसंहिता म्हणतात. किंवा मनुसंहिता नावाचा ग्रंथ आहे, तो ग्रंथ जे स्वयंभू मनु आहेत त्यांनी लिहिलेला होता.
भृगु संहिता नावाचा एक ग्रंथ आहे, भृगु ऋषींनी लिहिलेला. मग असे बरेच इतर मग नंतरच्या आचार्यांनी पण लिहिलेले ग्रंथ आहेत, त्यांना पण आपण प्रमाणित मानतो, अधिकृत मानतो. मग आपल्याला हे सर्व लिंक कळल्यानंतर कळेल की आपले ग्रंथ कसे किती ज्ञानाने युक्त आहेत. आणि ह्या ग्रंथांना आपण ज्ञानाला थोटांड किंवा दंतकथा मानलं नको पाहिजे. आणि मग इथं कृष्णाला ते माहीत होतं की शिवजींनी त्यांना वरदान दिलेलं आहे, आणि म्हणून कृष्ण स्वतःहून त्या मायाच्या घरी जातात. जसा दर्जी होता किंवा शिंपी होता, याच्या घरी गेले नाहीत, तर तो स्वतः येतो कृष्णांकडे. परंतु ह्या मायाच्या घरी स्वतः जातो, कारण शिवजींकडे त्यांनी पूर्वजन्मामध्ये हेच वरदान मागितलं होतं, कृष्ण माझ्या घरी येऊ देईल किंवा भगवान विष्णू माझ्या घरी येऊ द्याल आणि त्यांची सेवा करण्याची मला संधी मिळू दे. आणि म्हणून कृष्ण स्वयं त्या मायाच्या घरी जातात. त्यांना कोणी काही सांगितलं नव्हतं किंवा कृष्णाला कोणी इन्व्हाइट केलं नव्हतं, परंतु भगवान सर्वज्ञ आहेत, त्यांना सर्व काही माहीत आहे. आणि त्यासाठी भगवान तिथं जातात. तो माई त्यांचं स्वागत करतो, त्यांना वेगवेगळे फुलांचे हार अर्पण करून त्यांची सेवा करतो. आणि भगवान त्याला पण वरदान देतात, त्याच्यावर कृपा करतात आणि तिथून निघतात. तर अशा पद्धतीने हा माई पूर्वजन्मातला कुबेराचा सेवक होता. त्याच्यानंतर मग आपण पाहिलं होतं कुब्जेचा प्रसंग पाहिला होता. कुब्जा एक तरुण मुलगी किंवा स्त्री होती, परंतु तिला कुबड आलेलं होतं. आणि भगवान काय करतात, तिला आपल्या हाताने सरळ करतात तिचं शरीर. आणि फक्त शरीरच सरळ होतंय असं नाही, तर तिचं शरीर पण पूर्ण सौंदर्यवान बनतं. का? कारण भगवान श्रीकृष्णाच्या शरीराचा स्पर्श तिला होतो आणि ती फार सुंदर होते. तर ती कोण आहे? तर भागवतामध्ये आपण सांगितलं, आचार्यांनी सांगितलेलं आहे, त्यावर बोललो होतो आपण की ती कुब्जा सत्यभामेचा अंश आहे किंवा भूमिदेवी आहे, त्या भूदेवीचा एक अंश आहे असं सांगितलेलं आहे. पण तो गर्ग संहितेमध्ये एक दुसरा प्रसंग सांगितलेला आहे, कारण ह्याला आपण कल्पवेद म्हणतो, कारण वेगवेगळ्या कल्पामध्ये हे वेगवेगळे प्रसंग घडतात. तर गर्ग संहितेमध्ये सांगितलेलं आहे की ही जी कुब्जा कोण होती, ही कुब्जा पूर्वजन्मातली रामलीलेमधली रावणाची बहीण शूर्पणखा होती. शूर्पणखा म्हणजे आपल्याला माहित आहे की रावणाची बहीण होती. आणि ती काय करते की जेव्हा प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाता वनवासामध्ये होते आणि पंचवटीमध्ये होते, त्या ठिकाणी शूर्पणखा भगवंतांना पाहिल्यानंतर फार आकर्षित होते आणि प्रभू रामचंद्रांना विवाह करण्याची मागणी करते. परंतु प्रभू रामचंद्र काय म्हणतात की त्यांनी एक प्रतिव्रत धारण केलेला आहे आणि ते विवाह करू शकत नाहीत. आणि मग आपल्याला माहित आहे की राम आणि लक्ष्मण काय करतात, तू त्याच्यासोबत विवाह कर, लक्ष्मणजींकडे पाठवतात. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राकडे पाठवतात. असं तेवढं त्याला थोडं थट्टामस्करी करतात त्या शूर्पणखेची. आणि ते शूर्पणखा फार क्रोधित होऊन, का? कारण ह्या सीतेमुळेच हा जो तरुण बालक आहे, सुंदर बालक, म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या प्रती तसं विचार करत होती, इतका सुंदर हा बालक आहे, तरुण मुलगा आहे, आणि हा माझ्याशी विवाह करत नाही का? कारण त्याची जी पत्नी आहे सीता, त्याच्याप्रती तो आसक्त आहे. आणि मग मी जर सीतेला मारलं तर मग तो माझ्याशी विवाह करू शकेल. आणि असं म्हणतो, ती काय करते, सीतेवर आक्रमण करायला जाते. आणि त्यावेळेला लक्ष्मणजी क्रोधित होऊन त्या शूर्पणखेचं नाक कापतात. आणि पुढचा आपल्याला प्रसंग माहित आहे, त्याच्यामुळे सर्व रामायण घडतं. कारण शूर्पणखा जाऊन पुढे रावणाला सर्व सांगते हे, आणि रावणाला काय म्हणते, खोटं सांगते. रावणाला म्हणते की हे दादा, वास्तविक ती जी स्त्री आहे, ती स्त्री तुझ्यासाठी तुझ्या भोगासाठी असली पाहिजे, तू तेवढ्या योग्यतेस आहेत, आणि मी त्या सीतेला तुझ्यासाठी आणण्यासाठी गेली होती, परंतु त्या लक्ष्मणजी काय केलं, माझं नाक कापलं. पण तू वास्तविक ती सीतेला आणण्यासाठी गेली ती का? किंवा रावणाला आनंद देण्यासाठी गेली ती का? नाही, ती स्वतःच्या आनंदासाठी गेली ती, प्रभू रामचंद्रांना आपला पती प्राप्त करण्यासाठी. परंतु रावणाला क्रोधित करण्यासाठी ती काय म्हणते की बघ, मी तुझ्या आनंदासाठी ती सुंदर स्त्री आणायला गेले आणि त्यांनी काय केलं, माझं नाक कापलं. आणि असं म्हणून मग रावण येतो, हरण होतं, मग पूर्ण रामायण घडतं. मग जेव्हा अशा पद्धतीने रावणाला निरोप दिल्यानंतर शूर्पणखा काय करते, गर्ग संहितेमध्ये सांगितलेलं आहे, ती पुष्कर या ठिकाणी जाते. राजस्थानमध्ये पुष्कर नावाचं ठिकाण आहे, जिथं ब्रह्माजींचं हे आहे, ब्रह्माजींचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी शूर्पणखा जाते आणि जवळजवळ 10,000 वर्ष तिथे तपस्या करते, शिवजींचीच तपस्या करते. कारण असुर लोक शिवजींचीच उपासना करत असतात. मग शिवजींची तपस्या करते आणि शिवजी प्रसन्न होऊन जेव्हा तिच्यासमोर प्रकट होतात, त्यांना वरदान काय मागते की रामचंद्र माझे पती बनवून. कारण एवढी ती रामचंद्रांच्या प्रती आकर्षित झाली होती आणि रामचंद्र मला पती म्हणून प्राप्त व्हावेत, ही ते वरदान मागते. परंतु शिवजी त्यांना सांगतात की नाही, ह्या जन्मात तर तुला हे शक्य होणार नाही तुला, कारण प्रभू रामचंद्र एक पतीवर धारण त्यांनी केलेलं आहे, आणि तुला मात्र पुढच्या जन्मामध्ये
हेच प्रभू रामचंद्र कृष्ण अवतारामध्ये येतील तेव्हा पती म्हणून प्राप्त होतील. आणि तीच शूर्पणखा मग ह्या कृष्ण लीलेमध्ये कुब्जेच्या रूपामध्ये प्रकट होते आणि ती माधुर्य भावामध्येच भगवंतावर प्रेम करत होती. आणि मग कृष्ण नंतर आता तिला भेटण्यासाठी जातात आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारल्यासारखे तिच्याशी आचरण करतात. मग तिची इच्छा पूर्ण करतात, जी पूर्वजन्मातली इच्छा होती ती. तर अशा पद्धतीने ही कुब्जा पूर्वजन्मातली एक शूर्पणखा होती. तर ही शूर्पणखा होती गर्ग संहितेमध्ये सांगितलेलं आहे. भागवतमध्ये ते सत्यभामेचा अंश आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे भागवतमधल्या एका तात्पर्यामध्ये एका आपल्या आचार्यांनी तसं सांगितलेलं आहे. मग हे जे फरक असतो याला आपण कल्पभेद म्हणतो, कारण भगवंतांच्या प्रत्येक वेगवेगळ्या कल्पामध्ये लीला होत असतात आणि वेगवेगळ्या कल्पामध्ये छोटे छोटे बदल किंवा भेद असतात लीलेमध्ये. तर अशा पद्धतीने ते कुब्जेबद्दल सांगितलेलं आहे. पुढं मग कवलिया पीड नावाचा जो हत्ती होता त्याला भगवंतांनी मारलं. तो कोण होता बरं पुढे पूर्वजन्मामध्ये? पहा किती सुंदर आपल्याला शास्त्रामध्ये सर्व काही वर्णन करून सांगितलेलं आहे की कोण पूर्वजन्मात कोण होता आणि का त्याला तसं स्थिती प्राप्त झाली. तर म्हणलेलं आहे की हा जो कवलिया पीड हत्ती होता ज्याला 10,000 हत्तीचं बळ होतं आणि कंस काय करतो, त्या हत्तीच्या द्वारे कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करतो, पण कृष्ण त्याचाच वध करतात. तर हा कवलिया पीड हत्ती पूर्वजन्मामध्ये बली महाराज जे होते, बली महाराज जे आहेत त्यांचा पुत्र होता आणि त्याचं नाव काय होतं, मंदगती. त्या पुत्राचं नाव होतं मंदगती आणि फार शक्तिशाली होता हा आणि फार सुंदर पण होता. गर्ग संहितेमध्ये सांगितलेलं आहे की ह्याला 1,00,000 हत्तीचं बळ होतं. ह्या मंदगती जो बली महाराजांचा पुत्र होता त्याला. जसं भीमाला 10,000 हत्तीचं बळ होतं असं सांगितलेलं आहे, परंतु ह्या मंदगतीला 1,00,000 हत्तीचं बळ होतं. म्हणजे किती शक्तिशाली होता तो. आणि एक दिवस काय होतं की त्यांच्या त्या राजधानीमध्ये भगवंतांना पालखीमध्ये बसून भगवंताची मिरवणूक चाललेली होती आणि त्या मिरवणुकीमध्ये बरेच लोक सहभागी झाले होते. परंतु हा राजकुमार होता, राजाचा पुत्र होता, फार शक्तिशाली होता आणि त्याच्यामुळे त्याला फार अहंकार होता. आणि तो काय करतो, त्या मिरवणुकीमध्ये सहभागी म्हणजे जेव्हा प्रवेश करतो तर सर्वसामान्य लोक आहेत, त्या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये असंच सर्वांना इकडं तिकडे ढकलत पाडत, जसं एखादा हत्ती फार म्हणजे मदमस्तपणे चालत असतो, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची तो काळजी करत नाही, तशा पद्धतीने हा काय करतो, बेफिकीरपणे त्या कोणत्याही लोकांची काळजी न करता, आपण जास्त गेलो तर दुसऱ्याला त्रास होईल असं न बघता सगळ्यांना इकडे तिकडे ढकलत, काहींना खाली पाडत, कारण मी राजा आहे, सर्वांनी मला मान दिला पाहिजे असं पण तो चालून सगळ्यांना ढकलत पुढे चाललेला असतो. आणि त्याच्यामध्ये काय होतं, त्या मिरवणुकीमध्ये एक ट्रीट नावाचे एक ऋषी त्या मिरवणुकीमध्ये होते आणि त्यांना याचा धक्का लागतो आणि ते ऋषी काय करतात, खाली पडतात. आणि खाली पडल्यानंतर पण तो काही क्षमा मागत नाही, तसंच पुढे निघून चाललेला असतो एकदम अहंकारामध्ये, कारण इकडे तिकडे ते बघतच नसतो. आणि त्यावेळेला हे ऋषीमुनी क्रोधीतून त्याला म्हणतात की हे मूर्ख, म्हणतात की तू तुझ्या शक्तीवर आणि तुझ्या या ऐश्वर्यावर इतका अहंकारित झालेला आहेस आणि जसं एखादा मद्यपान केलेला हत्ती जो असतो तो लोकांच्या मध्ये इतर कोणताही विचार न करता त्यांना मारत इकडे तिकडे जात असतो, तशा पद्धतीने तू चाललेला आहेस आणि त्यामुळे मी तुला शाप देतो, तुला हत्तीचं शरीर प्राप्त होईल, असं त्याला शाप मिळतो. आणि जसा शाप मिळतो लगेच त्याला कळतं की आपण किती मोठा अपराध केलेला आहे. मग हे आपल्याला पाहायला मिळतं, प्रत्येकजण मग नंतर क्षमा मागतात. मग हा पण त्या ऋषीमुनींची क्षमा मागतो आणि त्यांना म्हणतो, काय म्हणतो की पहा, वास्तविक तुमच्यासारखे ऋषीमुनी असतात ते शाप देण्यासाठी जेवढे समर्थ आहेत तेवढंच वरदान देण्यासाठी पण समर्थ असतात आणि कृपया तुम्ही काय करा, मला क्षमा करा. आणि तो त्या ऋषींची परिक्रमा करतो मग नंतर का, कारण त्यांना आता प्रसन्न करायचं आहे आणि परिक्रमा करून त्यांची क्षमा मागू लागतो. मग त्यावेळेला ते ऋषीमुनी म्हणतात की आता शाप मिळालेला आहे, तुला ते भोगावं लागेल, पण तू काय होईल की भगवान श्रीकृष्ण जेव्हा मथुरेमध्ये येतील तर त्यावेळेला त्यांच्याद्वारे तुझा वध होईल आणि तुला ह्या शापातून किंवा ह्या शरीरातून मुक्ती प्राप्त होईल, असं ते म्हणतात. आणि जसं ते चर्चा त्यांची होती तसंच काय होतं, त्या शापाच्या प्रभावामुळे लगेच त्या मंदगतीचं जे शरीर आहे ते काय होतं, गळून पडतं. जसं एखादा साप आपली कात टाकतो तशा पद्धतीने त्याचं शरीर गळून पडतं आणि लगेच त्याला एक हत्तीचं शरीर प्राप्त होतं. आणि त्या हत्तीला किती बळ होतं, जवळजवळ 10,000 हत्तीचं बळ होतं. आणि ह्याच हत्तीला मग जरासंधाने पकडलं होतं, कारण विंद पर्वतवर हा हत्ती राहत होता, कारण हत्ती शरीर मिळाल्यानंतर विंद
नावाचा जो पर्वत आहे त्याच्यावर हा राहत होता. आणि जरासंधाला कळतं जेव्हा की हा हत्ती विशेष आहे, ह्याला 10,000 हत्ती, मग त्या हत्तीच्या शरीरामध्ये ह्या कवलियापीडला 10,000 हत्तीचं बळ होतं. पुरुष असताना त्याला 1,00,000 हत्तीचं बळ होतं, परंतु शापानंतर त्याला तर 10,000 हत्तीचं बळ राहिलं. मग काय करतो, या जरासंध काय करतो, जवळजवळ 1,00,000 हत्तींना घेऊन जातो त्या जंगलामध्ये. कशासाठी? त्या हत्तीला बंदी बनवण्यासाठी. आणि 1,00,000 हत्तीचा वापर करून ह्या मंदगती जो व्यक्ती होता, त्याला जे हत्तीचं शाप मिळाला होता, त्या हत्तीला पकडतो. आणि मग जरासंध तो हत्ती स्वतःकडे ठेवतो आणि त्यावेळेला त्याचं नाव कवलियापीड ठेवलं जातं. आणि मग आपण चर्चा केलेली आहे की मग जरासंध हा हत्ती काय करतो, कंसाला त्याच्या मुलींचा विवाह करून देत असताना दहेजमध्ये, म्हणजे जसं मुलींचा देत असताना मुलींच्या सोबत काही वडील वस्तू देतात आपल्या मुलींच्या पतींना, तर त्या रूपामध्ये जरासंधाने हा हत्ती कंसाला दिला होता. आणि मग भगवंत त्याचा वध करतात आणि त्याचा उद्धार करतात. तर हा झाला त्याचा प्रसंग. आज प्रसंग सांगण्यामध्येच वेळ जाईल आपला. तर दुसरा आता पुढे सांगितलेला आहे, मग भगवंताने कवलियापीडचा वध केल्यानंतर कोणाचा वध केला? चानूर मुष्टिक. चानूर मुष्टिक जे फार मोठे मल्ल होते, आणि आणखीन नंतर 3 मल्ल होते. एकाचं नाव होतं कूट, दुसऱ्याचं नाव होतं शूल आणि तिसऱ्याचं नाव होतं तोशल. मग चानूर मुष्टिक आणि बाकीचे 3 असे मिळून 5 जण जे मल्ल होते त्यांचा वध भगवंताने आणि बलरामांनी केला होता. आता हे कोण होते बरं? तर त्यांचं पण वर्णन सांगितलेलं आहे की हे जे 5 मल्ल होते हे पूर्वजन्मामध्ये एक उटस्थ नावाचे ऋषी होते. आणि त्या उटस्थ नावाच्या ऋषींचे हे 5 पुत्र होते. आता ऋषींचे पुत्र आहेत म्हणजे ब्राह्मण पुत्र आहेत हे, तरी पण हे काय करत होते, त्या भागात जो राजा होता त्या राजाकडे जाऊन मल्लयुद्ध शिकायचे. आणि मल्लयुद्ध शिकून ते शरीर बनवणं, मल्लयुद्ध शिकणं याच्यामध्ये त्यांना रुची होती फार. आणि त्यांच्या वडिलांची इच्छा होती की नाही, यांनी पण एक ब्राह्मणाप्रमाणे थोडं शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे आणि शास्त्रांचं अध्ययन करून पठण पाठन करून लोकांना त्याचं ज्ञान दिलं पाहिजे, हे यांचं कर्तव्य आहे. परंतु हे काय करत आहेत, एखाद्या क्षत्रियाप्रमाणे मल्लविद्या शिकत आहेत आणि आपलं शरीर फार म्हणजे शक्तिवान बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मग त्यामुळे ते उतस्थ ऋषी त्यांच्या पुत्रांना शाप देतात आणि काय म्हणतात की तुम्ही काय करतात, अशा पद्धतीने आपलं जे कार्य आहे ते त्यागून क्षत्रियांचं कार्य करतात, म्हणून तुम्हाला शाप देतो की तुम्हाला काय व्हायला लागेल, मल्ल रूपामधलं शरीर प्राप्त होईल आणि त्या शरीरामध्ये तुम्ही असुर लोकांचा संग करून तुम्ही पण असुर बनाल, असं ते शाप देतात. मग हे जे 5 पुत्र होते उटस्थ ऋषींचे, तेच हे चानूर, मुष्टिक, कूट, शूल आणि तोशल हे 5 नावाचे मल्ले झाले होते. आणि मग कंसाचा ते संग करून हे पण एकदम असुर प्रवृत्तीचे बनले होते. आणि ह्यांचा पण उद्धार कृष्ण मग काय करतात, वध करून त्यांचाही उद्धार करतात. मग हे झाले कोण, ते 5 जे मल्ले होते त्यांच्याबद्दल वर्णन झालं. आता पुढे वर्णन आहे कंसाचे जे 8 भाऊ होते ते पण कोण होते पूर्वजन्मामध्ये. कारण आपण ऐकलं होते कंसाला जेव्हा भगवंत मारतात तेव्हा त्याचे जे लहान 8 भाऊ आहेत ते पण कृष्ण बलरामजीवर आक्रमण करतात. आणि त्यावेळेला मग कृष्ण नाही, फक्त बलरामजी आपली गदा घेऊन त्या 8 भावांना मारून टाकतात. मग ते 8 भाऊ कोण होते हे पण सांगितलेलं आहे. तर म्हणलेलं आहे, एक मिनिट, तर कुबेरच्या राजधानीमध्येच एक देवयक्ष नावाचा एक यक्ष होता. म्हणजे कुबेरचे सेवक असतात, यक्ष, राक्षस हे सगळे कुबेरचे सेवक आहेत. मग देवयक्ष नावाचा एक यक्ष होता आणि त्याला 8 पुत्र होते. आणि तो एक दिवस काय करतो, म्हणजे मग हे यक्ष राक्षस आहेत, कुबेर आहेत, हे शिवजींची उपासना करतात. मग ह्या देवयक्षाने आपल्या 8 मुलांना शिवजींच्या उपासनेसाठी कैलासमधल्याच एका बगीचेमधून काही फुलं आणण्यासाठी सांगितलं होतं, पाठवलं होतं. आणि हे काय करतात, 8 जे भाऊ आहेत, मुलं आहेत त्यांची, ते फुलं आणण्यासाठी जातात. आणि त्या बगीच्यातून जेव्हा फुलं काढत असतात तर त्या फुलांचा सुगंध इतका दरवळत होता, फार सुंदर दिव्य असा सुगंध होता त्यांचा. आणि मुलं काय करतात, फुलं काढतात, वेचतात, परंतु आपल्या वडिलांना शिवजींच्या पूजेसाठी देण्याच्या अगोदर त्या सुगंधाने इतके मोहित होतात किंवा आकर्षित होतात, ते स्वतः काही वेळ ते फुलांचा सुगंध घेत राहतात आणि ती फुलं मग वडिलांना देतात आणि तीच फुलं शिवजींना अर्पण केली जातात.
मग म्हणलेलं आहे की आपण जे भगवंतांना किंवा कोणत्याही देवी देवतांना फुलं अर्पण करतो, ती फुलं आपण सुगंध घ्यायची नसतात. जसं भगवंतांना भोग लावताना आपण आपण टेस्ट करून कुठलाही पदार्थ आपण भगवंतांना भोग लावू शकत नाही उष्ट्या स्वरूपात. आपण पहिल्यांदा भगवंतांना भोग लावल्यानंतर नंतर आपण घेऊ शकतो. तसं फुलांच्या बाबतीत पण आहे, की फुलं आपण भगवंतांना किंवा कोणत्याही देवी देवतांना अर्पण करत असताना आपण सुगंध न घेता त्यांना अर्पण करायचं आणि त्यांना अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून आपण त्या फुलांचा सुगंध घेऊ शकतो. परंतु ह्यांनी तसं केलं आणि त्यामुळे त्यांना काय झालं, की म्हणजे असं असुरांची योनी मिळाली, कारण त्यांनी ते पाप कृत्य केलं होतं. असुरांची योनी म्हणजे कंसासारख्या असुर प्रवृत्तीच्या व्यक्तीचे ते भाऊ बनले आणि त्यांची वृत्ती फार भगवंताच्या विरोधातली होती. आणि मग बलरामजींच्या द्वारे त्यांचा हत्या झाली किंवा वध झाला आणि त्याचा उद्धार पण झाला. अशा पद्धतीने हे सर्व जे लोक आहेत यांचा वृत्तांत आपल्या गर्ग संहितेमध्ये येतो. म्हणजे आपण काय पाहिलं आता, की मथुरेमध्ये येऊन भगवंतांनी ज्यांचा वध केलेला आहे किंवा विशेष ज्यांच्यावर कृपा केलेली आहे, तर ते सर्व पूर्वजन्मामध्ये कोण होते याचं वर्णन गर्ग संहितेमध्ये आहे. त्याचं वर्णन आपण आता पाहिलं. ठीक आहे. मग आता जेव्हा नंद बाबा गोकुलला परत जातात आणि कृष्ण आता देवकी आणि वसुदेवांच्या सोबत मथुरेमध्येच राहत होते, मग काय होतं की वसुदेव विचार करतात की आता आपली जी मुलं आहेत, दोन्ही मुलं, त्यांचा आपण आता उपनयन संस्कार केले पाहिजेत, कारण त्यांचा अजून उपनयन संस्कार झाले नाही. उपनयन संस्कार म्हणजे काय, की मुलांना गुरुकुलमध्ये पाठवण्याच्या अगोदर त्यांना दीक्षा दिली जाते. जानवतीन घालून त्यांना विशेष ती विधी असते, तर ती विधी करणं म्हणजे त्याला उपनयन संस्कार म्हणतात. आजकाल कोणी करत पण नाही त्याला. तर मग वसुदेव काय करतात, विशेष पुरोहितांना बोलवून आणि ब्राह्मण लोकांना बोलवून आणि विशेष म्हणजे गर्ग मुनींना, जे गर्ग संहिता लिहिले त्याचे जे लेखक आहेत गर्ग मुनी, तर त्यांना पण बोलवतात, कारण गर्ग मुनी हे वसुदेवांचे पुरोहित होते. तर त्यांच्याद्वारे कृष्ण आणि बलरामजींचं उपनयन संस्कार केला जातो. मग त्यांचं जे डोक्यावरचे केस आहेत ते पूर्ण मुंडन केलं जातं, त्यांना म्हणजे जानवं प्रदान केलं जातं आणि त्यानंतर मग कृष्ण बलरामजींना गुरूंच्या आश्रममध्ये, आणि कृष्ण बलरामजींचे गुरु कोण आहेत, सांदीपानी मुनी, तर त्यांच्या आश्रममध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवलं जातं. कारण उपनयन संस्कारानंतर तेच कार्य असतं, कारण गुरूंच्या आश्रममध्ये पाठवण्याच्या अगोदरच हा उपनयन संस्कार केला जातो. आता कृष्ण मथुरा सोडून गुरूंच्या आश्रमात जायला निघतात, परंतु त्याच्या अगोदर जे वसुदेव आहे ते आणखीन एक कार्य करतात. ते कार्य म्हणजे काय, की जेव्हा कृष्ण जन्मले होते तेव्हा वसुदेव आणि देवकी कारागृहामध्ये होते आणि त्यांच्याकडे काहीच वस्तू किंवा काहीच गोष्टी नव्हत्या. परंतु जसं ते एक क्षत्रिय आहेत, क्षत्रियांचं काय कार्य असतं, की काही आनंदाची गोष्ट घडली किंवा पुत्रप्राप्ती झाली तर ते भरपूर मोठ्या प्रमाणात दान धर्म करतात. तसंच वसुदेवानं पण त्या कारागृहामध्ये इच्छा झाली होती, परंतु त्यांच्याकडे काहीच नव्हतं. तर वसुदेवाने मनोमन हजारो गायी दान केल्या होत्या, किंवा करेन मी असं व्रत घेतलं होतं. आणि मग ह्या वेळेला काय होतं, की आता कृष्णांनी त्यांना मुक्त केलेलं आहे, पुन्हा राज्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. तर मग ते जे त्यांनी संकल्प घेतला होता किंवा इच्छा केली होती, ती इच्छा आता काय करतात, वसुदेव पूर्ण करतात. आणि भागवतामध्ये वर्णन आहे, जवळजवळ 10,000 गायी वसुदेव काय करतात, भगवान श्रीकृष्ण बलरामजींच्या जन्मांच्या इच्छेने किंवा त्या आनंदाच्या प्रित्यार्थ काय करतात, दान करतात. केव्हा, आत्ता जवळजवळ कृष्ण आणि बलराम त्यावेळेला 11 वर्षाचे होते. का, कारण त्यांनी तो संकल्प घेतला होता किंवा इच्छा केली होती. आणि अशा पद्धतीने दान धर्म करून गायीचं दान करतात, वस्त्र अलंकार अशा मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांना दान धर्म करतात, त्यांची जी इच्छा होती म्हणून. आणि त्याच्यानंतर कृष्ण बलराम काय करतात, गुरूंच्या आश्रममध्ये शिक्षण घ्यायला जातात. आणि सांदीपनी मुनींचं जे आश्रम होतं ते कुठं होतं, ते अवंतीपूर या ठिकाणी होतं. अवंतीपूर म्हणजे आत्ताचं जे उज्जैन आहे, मध्य प्रदेशमध्ये ठिकाण येतं उज्जैन, त्याला शास्त्रामध्ये अवंतीपूर म्हणलेलं आहे. तर हे 7 पुरीपैकी एक आहे. जसं अयोध्यापुरी आहे, मथुरापुरी आहे, द्वारकापुरी आहे, जगन्नाथपुरी आहे आणि हरिद्वारपुरी त्याला पण म्हणलेलं आहे, काशी आहे आणि त्यानंतर अवंतीपूर. तर ह्या एकूण 7 पुरी म्हणलेल्या आहे शास्त्रामध्ये, तर त्याच्यापैकी हे अवंतीपूर आहे. तर ह्या ठिकाणी संदीपनी मुनींचा आश्रम होतं आणि तिथं कृष्ण बलराम आपलं शिक्षण घेण्यासाठी येतात. मग म्हणलेलं आहे की जेव्हा कृष्ण बलराम आपल्या गुरूंच्या आश्रममध्ये येतात तर फार
एकदम नम्रतेने, निम्न भावामध्ये ते आपल्या गुरूंची सेवा करत असतात. तर जेव्हा गुरु रात्री झोपलेले आहेत तर त्यांचं चरण दाबणं आणि त्यांचं आणखीन इतर वेगवेगळी कार्य आहेत गुरुकुलमधले, लाकडं गोळा करून आणणं, फुलं गोळा करून आणणं किंवा पाणी घेऊन येणं, त्या यज्ञाला लागणारे असे भरपूर काही निम्न प्रतीचे कार्य कृष्ण बलराम करत असत. का? कारण गुरूंच्या समोर आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कोणीही असू, परंतु गुरूंच्या समोर आपण फक्त काय त्यांचे शिष्य आहोत. बाकी सर्व भौतिक उपाधी त्या आपण विसरायच्या असतात. कृष्ण बलराम तर आध्यात्मिकदृष्ट्या ते तर पूर्ण 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 पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि मनुष्य लीलेमध्ये पण ते वसुदेवांचे पुत्र आहेत, म्हणजे फार मोठे राजकुमार आहेत, एका राजाचे ते पुत्र आहेत. तरी पण आता ते काय करतायत, आपल्या गुरूंच्या आश्रममध्ये एक साधारण शिष्याप्रमाणे सर्व काही सेवा करत होते. आणि मग आचार्य हे पण सांगतात की भगवंतांना मग गुरुकुलमध्ये जाण्याची काय आवश्यकता होती. भगवंतांना तर आपण सर्वज्ञ म्हणतो, सर्व काही ज्ञान त्यांच्यापासून उत्पन्न झालेलं आहे. सर्वस्व प्रभो भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात अहम सर्वस्व प्रभो, माझ्यापासूनच सर्व काही प्रकट झालेलं आहे. मग सर्व काही ज्ञान त्यांच्यापासून प्रकट झालं, पण तरी पण कृष्ण गुरूंचा काय स्वीकार करत आहेत. कारण कृष्ण लिहिले आपल्या अवतार कार्यातून दाखवतात की आपण कोणीही असू, परंतु आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये उच्च गती प्राप्त करायची असेल, आध्यात्मिक स्थिती प्राप्त करायची असेल, तर आपल्याला योग्य गुरुचा आश्रय घेतलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग पहा, भगवान प्रत्येक अवतारामध्ये, राम अवतारामध्ये पण ते वशिष्ठ मुनींना आपले गुरु म्हणून स्वीकारतात, विश्वामित्र मुनींना आपल्या गुरु म्हणून स्वीकारतात, कृष्ण लीलेमध्ये सांदीपनी मुनींना आपलं गुरु म्हणून स्वीकारतात, चैतन्य लीलेमध्ये पण चैतन्य चरितामृत म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये पण ते ईश्वरपुरींना आपला गुरु म्हणून स्वीकारतात. का बरं? कारण भगवंत दाखवू इच्छित आहेत की जरी मी भगवंत असलो तरी मनुष्य लीलेमध्ये आपल्याला गुरु स्वीकारणं फार आवश्यक आहे. त्यामुळेच भगवंत इथं सांदीपनी मुनींच्या आश्रमामध्ये येऊन सर्व काही ज्ञान घेत होते. आणि मग सांगितलेलं आहे, मग भगवंत सर्व वेगळं ज्ञान घेत होते. मग धनुर्विद्येचं ज्ञान आहे, धर्मशास्त्र आहे, न्यायशास्त्र आहे, दार्शनिक वादाचं विद्या आहे, किंवा 6 प्रकारची राजनीती आहे. राजनीतीमध्ये पण 6 प्रकारचे वेगळे प्रकार आहेत. तर ते राजनीतीचे पण वेगळे प्रकार कसे आपण आपलं राजकारभार चालवत असताना त्याचं पालन केलं पाहिजे, तर हे सर्व ज्ञान त्यांना प्राप्त होतं. आणखीन म्हणलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण आणि बलराम इतके, कारण स्वयं भगवंत आहेत, त्यांना काही ज्ञान शिकण्यासाठी काही जादा कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. तर म्हणलेलं आहे की सांदीपनी मुनींच्या आश्रममध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी ते जे काही विद्या शिकवत आहेत, तर प्रत्येक विद्या एका दिवसामध्ये एक विद्या पूर्णतः ते शिकत होते. त्यांना दुसऱ्यांदा शिकवण्याची आवश्यकता पडत नव्हती किंवा त्यांना उजळणी घ्यायची आहे किंवा त्यांना त्यांची एक्झाम काय नाही. एका दिवसामध्ये जे काही सांगत आहेत एका वेळेला त्यांचे गुरु, ते एका वेळेला श्रवण करून ते सर्व काही शिकत होते. आणि अशा पद्धतीने 64 दिवसामध्ये 64 कला किंवा ज्या विद्या आहेत ते कृष्ण बलराम आपल्या गुरूंकडून शिकतात. मग आता इथं किती दिवस वास्तव्य केले त्यांनी त्याचं वर्णन नाही आहे, कारण 64 दिवसामध्ये 64 कला शिकल्या याचा अर्थ 64 दिवसच राहिलेत असं नाही, बराच कालावधी राहिले असतील, परंतु ज्या मुख्य 64 विद्या आहेत त्या 64 विद्या भगवंतांनी 64 दिवसामध्ये त्यांच्याकडून शिकल्या. मग आता तात्पर्यामध्ये त्या सर्व विद्यांचं ज्ञान पण दिलेलं आहे, पण आपण ते वाचून दाखवणार नाही, त्याला बराच वेळ लागेल. परंतु आपल्याला जर ते जाणून घ्यायचं असेल तर भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये 45व्या अध्यायामध्ये आपल्याला 35 आणि 36 नंबरच्या श्लोकावर त्या विद्यांचं ज्ञान मिळेल की कोणकोणत्या विद्या आहेत. त्याच्यामध्ये 1-2-3 विद्यांचं वाचून दाखवतो की चित्रयोगा नावाची एक विद्या आहे. त्याच्यामध्ये काय, चित्रयोगा नावाच्या विद्येचं नाव आहे, ते विद्या म्हणजे रंगांचं मिश्रण करून वेगवेगळे रंग बनवणं, ते पण आहे. किंवा गायन करण्याची विद्या, वेगवेगळे वाद्य वाजवण्याची विद्या, नृत्य करण्याची विद्या, किंवा सुगंधित द्रव्याचे आलोपन करण्याची. मग जेव्हा आपण स्नान करताना असताना सुगंधित द्रव्य लावतो तर ते सुगंधी द्रव्य पण कसं लावून व्यवस्थितपणे लावलं पाहिजे जेणेकरून शरीराला ज्यादा लाभेल, त्याची पण एक विद्या आहे. तर ते पण त्यांनीच तिथं शिकले. म्हणजे हे सगळं 64 विद्येमध्ये येतं. तर ह्या 64 विद्यामध्ये आपण जर पाहिला तर ह्या जगामधले जे काही कार्य आहेत ते ह्या 64 विद्येमध्ये येतील असं आपण पाहू शकतो, असं दिलेलं आहे याच्यामध्ये. आणि सांगितलेलं आहे मधले मी वाचत आहे का,
पट्टिका वेत्र बाण विकल्पा नावाची एक विद्या आहे. त्याच्यामध्ये काठी आणि वस्त्रे यांपासून बाण निर्माण करणे आणि सुतारकाम पण त्यांना शिकवलं गेलं. वास्तुविद्या म्हणजे वास्तुशास्त्र पण त्याच्यामध्ये आलं. वस्तू निर्मिती त्याच्यामध्ये आली आणि रौप्य रत्न परीक्षा, चांदी आणि रत्नाची परीक्षा कशी केली पाहिजे ही पण त्या 64 कलामध्ये एक विद्या आहे. धातू विद्या, धातूंचं कसं म्हणजे आकलन केलं पाहिजे, हा धातू कोणता आहे पहिल्या त्यांना कळालं पाहिजे अशा पद्धतीने. वृक्ष आयुर्वेद योगा, औषधी वनस्पतीचं ज्ञान, आयुर्वेदाचं पण ज्ञान त्याच्यामध्ये आलं. म्हणजे 64 विद्यामध्ये मी सांगत आहे. केस मार्जन कौशल्यम ही पण एक विद्या आहे 64 विद्यामध्ये. त्याच्यामुळे केस कसं मार्जन केलं पाहिजे. आणि एक विद्या आहे शुक शारिका प्रलापनम. तर शुक सारिका प्रलापनम ही एक विद्या आहे. ती विद्या म्हणजे काय आहे की नर आणि मादी पोपटांना बोलण्यासाठी कसं शिकवायचं ही एक विद्या आहे 64 विद्येमध्ये. तर अशा बऱ्याच वेगवेगळ्या विद्या, ह्या सर्व विद्या भगवान एक दिवसामध्ये शिकलेले आहेत. याच्यामध्ये बऱ्याच विद्या आपल्याला माहीत नसतील, पण तो आयुर्वेदाची विद्या इथं सांगितलेला आहे. तर विचार करा की आयुर्वेदाचं पूर्ण ज्ञान भगवंताने 1 दिवसामध्ये शिकले. धातुशास्त्र भगवंत 1 दिवसामध्ये शिकले किंवा वास्तुशास्त्र भगवंत 1 दिवसामध्ये शिकले. तर अशा पद्धतीने भगवंतांनी हे सर्व लीला शिकलेल्या आहेत. मानसिक काव्य क्रिया ही पण एक कला आहे. मानसिक काव्य क्रिया म्हणजे मनामध्येच काव्य रचना करायची, एवढं त्यांच्यामध्ये चातुर्य येतं ती कला शिकल्यानंतर. तर हे पण 1 दिवसामध्ये भगवंतांनी शिकले. मग अशा पद्धतीने बऱ्याच या 64 विद्या आहेत भगवंतांनी त्या 64 दिवसामध्ये शिकल्या. आणि मग काय होतं की कृष्ण जेव्हा मग आता गुरुच्या आश्रममधून परत येणार होते मथुरेला, तर तेव्हा कृष्ण आपल्या गुरूंकडे जातात. आता त्यांच्या गुरुकुलमधला जे काही प्रसंग आहे त्याच्याबद्दल ज्यादा वर्णन नाही आहे भागवतामध्ये. एवढंच वर्णन आहे की 64 दिवसामध्ये त्यांनी 64 कला शिकल्या. आपल्या गुरूंचं ते वेगळ्या पद्धतीने चांगली सेवा करत होते. आणि मग शेवटी जेव्हा मथुरेला परत जात असताना ते गुरूंना प्रणाम करतात आणि गुरूंना विचारतात की हे गुरुदेव, आम्ही तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ, असं ते विचारतात. आणि त्यावेळेला मग त्यांचे गुरु काय म्हणतात, सांदीपानी मुनी, कारण भगवान कृष्ण आणि बलराम हे साधारण नाहीत, त्यांनी फार अतिमानवीय कार्य केलेले आहेत हे त्यांना माहीत होतं. गोवर्धन पर्वत त्यांनी धारण केला होता, कंसासारख्या बलाढ्य असुराचा वध यांनी केला होता, त्यामुळे हे साधारण बालक नाही आहेत आणि यांच्याकडून काही आपण अतिमानवीयच गोष्ट मागितली पाहिजे असा विचार करून ते आपल्या पत्नीची थोडी चर्चा करतात. आणि त्यावेळेला त्यांची पत्नी काय म्हणते, सांदीपानी मुनींची पत्नी, की त्यांचा एक मुलगा होता, तो मुलगा म्हणजे त्याचा मृत्यू झाला होता. तर कृष्ण बलरामाला काय सांगतात की आमचा मुलगा तुम्ही परत आणून द्या गुरुदक्षिणेमध्ये. का? कारण एखाद्या राजाने जर वरदान मागायला लावलं किंवा काही मागणी करायला लावली तर त्याच्याकडे त्या राजाच्या स्थितीनुसार आपण मागणी केली पाहिजे, है ना. राजाकडे जाऊन आपण एक 5 किंवा 10 रुपये मागितले तर ते त्या राजाचा पण अपमान आहे है ना. तसंच भगवान श्रीकृष्ण वरदान देत आहेत किंवा विचारत आहेत तर त्यांना तसंच काहीतरी काही गोष्ट मागितली पाहिजे जी सामान्य व्यक्ती करू शकत नाही. आणि मग सांदीपानी मुनी आणि त्यांची पत्नी अशा पद्धतीने मागणी करतात. मग हा प्रसंग आपण भरत भागवतामृतच्या चर्चेमध्ये चर्चा केलेला आहे की कशा पद्धतीने कृष्ण बलराम यमलोकमध्ये जाऊन आपल्या गुरूंचा पुत्र परत घेऊन येतात. तर मग हा प्रसंग थोडक्यात आपण उद्या चर्चा करू, आता वेळ झाली आपली. आणि मग हे गुरुदक्षिणा मागितल्यानंतर कृष्ण बलराम फार प्रसन्न होतात आणि मग त्यांच्या गुरूंचा पुत्र आणण्यासाठी तिथून ते गुरूंच्या आश्रमात निघतात. आणि गुरूंचा पुत्र कुठे त्याचा मृत्यू झाला होता, तर मृत्यू असा झाला होता की तो गुरूंचा पुत्र प्रभास शेट्टी समुद्राच्या किनारी खेळण्यासाठी गेला होता आणि त्या ठिकाणी समुद्रामध्ये तो वाहून गेला होता. एवढंच त्यांना माहित होतं, बाकी काही माहित नव्हतं की समुद्रामध्ये तो वाहून गेला होता आणि तुम्ही आमच्या पुत्राला घेऊन या. आणि मग कृष्ण बलराम काय करतात, त्या समुद्राच्या किनारी येतात आपल्या गुरूंचा पुत्र मागण्यासाठी. आपण इथे थांबूया, आज वेळ झाला आपला. आणि उद्या मग आता पुढचा प्रसंग. तर हा गुरूंच्या पुत्राचा प्रसंग आपण थोडक्यात चर्चा करू, ज्यादा नाही, कारण आपण एकदा चर्चा केलेली आहे विस्तारितपणे. आणि त्याच्यानंतर मग पुढे आणि जी लीला आहे मथुरेमधल्या त्या लीला आपण पाहत राहू. तर फार फार धन्यवाद सर्वांचं, आपण वेळ काढून इथं ऐकत आहात. आणि शेवटी 1-2 मिनटं म्हणजे की भक्ताने साधना काळचे जे फोटो पाठवलेले आहेत, तर फार फार धन्यवाद आपण पाठवला सर्वांनी. परंतु काही भक्तांचा अजून पण राहिलेला आहे, त्यांनी पाठवा. आणि पाहत आहे मी की साधना सर्वच भक्तांची फार चांगल्या पद्धतीने चालू आहे लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये. तर अशाच पद्धतीने आपण साधना करत राहावा आणि खरोखर आपल्याला याचा फार येणाऱ्या भविष्यामध्ये अनुभव चांगला येईल.
आणि आता कार्तिक महिन्यामध्ये आणखीन साधना आपण जर शक्य असेल तर याच्यामध्ये पण वाढवू शकता. बरेच भक्त ऑलरेडी साधना ज्यादा प्रमाणात करतच आहेत. बरेच भक्त 16 माळाच्या पेक्षा ज्यादा पहिल्यापासूनच माळा करत आहेत या लॉकडाऊनमध्ये. बरेच भक्त श्रवण ज्यादा करत आहेत, वाचन ज्यादा करत आहेत. बरेच भक्त घरामध्ये मंगल आरती करत आहेत. तर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण करतच आहात. पण तो आणि शक्य झालं तर थोडं वाढवू शकता. अन्यथा असंच करत राहिलं तरी आपल्याला भरपूर काही लाभ येईल. त्यामुळे खरोखर सर्व भक्तांचं फार विशेष कौतुक आहे किंवा विशेष आपल्याला सर्वांना फार फार धन्यवाद की आपण सर्वजण भगवंताच्या प्रसन्नतेसाठी एवढ्या चांगल्या पद्धतीने गंभीरतेने साधना करतात आणि भगवंत आपल्यावर प्रसन्न होऊन निश्चित फार विशेष कृपा प्रदान करतील. तर फार फार धन्यवाद सर्व भक्तांचं. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय. नमस्ते नर सिंहाय. प्रल्हाद लाद दायिने. प्रल्हाद लाद दायिने. हिरण्यकशिपुर्वक्षः. हिरण्यकशिपुर्वक्षः. शीलटङ्कनकालये. शीलटङ्कनकालये. तो न सिंगापर तो न सिंगा. तो न सिंगापर तो न सिंगा. यतो यतो यामित तो न सिंगा. यतो यतो यामित तो न सिंगा. भये न सिंगा हृदये न सिंगा. भये न सिंगा हृदये न सिंगा. नर सिंहमदीं शरणं प्रपदे. नर सिंहमदीं शरणं प्रपदे. तव करकमलवरे नाकाम् अद्भुत सिंहा. दलित हिरण्यकशिपु धनुर्विंगा. केशवदूता हरिरूपा. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. तव करकमलवरे नाकाम् अद्भुत सिंहा. दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा. केशवदूता नरहरिरूपा. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय विघ्न विनाशक नृसिंहदेव. विघ्न विनाशक नृसिंहदेव. जय प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज. जय प्रल्हाद महाराज. प्रभुपाद 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 प्रभुपाद. जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद. नित्य गौर हरि बोल. हरि बोल. हरि बोल. हरि बोल. नित्य गौर हरि बोल. हरि बोल. हरि बोल. हरि बोल. भक्ति विघ्न विनाशक भक्तवत्सल श्री नरसिंह भगवान की जय. भक्त राशि प्रहलाद महाराज की जय.
शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। हरे कृष्ण।